राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने एक दिलखुलास, अभ्यासू आणि महाराष्ट्र राज्याच्या विकासाची दूरदृष्टी असलेला नेता राज्याने गमावला आहे. ही दुःखद घटना दुर्दैवी आणि मनाला तीव्र वेदना देणारी, अत्यंत धक्कादायक व मन सुन्न करणारी आहे. 2004 ते 2014 या 10 वर्षांच्या कालावधीत अजितदादा पवार यांच्यासोबत विधिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. कोपरगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण जडणघडणीबरोबरच कोपरगावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अजितदादा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. त्यांच्या निधनाने जीवनातील अतिशय जवळचा जिवलग मित्र कायमचा दूर सोडून गेला आहे, अशा भावना माजी आमदार अशोकदादा काळे यांनी व्यक्त केल्या. आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री यांचा अपघाती निधन झालेलं आहे. अनाकाली आणि अचानक झालेल्या या निधनामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे. माझे आणि अजितदादांचे मैत्रीचे संबंध होते, चांगले दिलदार मित्र होते. कोपरगावच्या विकासासाठी 2004 ते 2014पर्यंत मी विरोधी आमदार असतानासुद्धा त्यांनी मला भरीव मदत केली. आजही आशुतोषला चांगली मदत केली. त्यांना मोठा विशेष आपुलकी आणि जिव्हाळा होता. आशुतोषने त्याच्या राजकीय जीवनातला गॉडफादर गमावला असं मी मानतो. या दुःखामध्ये सुनेत्राताई पवार, पार्थ आणि जय पवार यांच्या दुःखामध्ये आम्ही काळे कुटुंबीय कोपरगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते समदुःखी आहे. आणि मोठी वाईट घटना आणि अनपेक्षितपणे ही घडलेली, मनाला वेदना देणारी आणि दुःख देणारी घटना घडलेली आहे.